शिकवतोय आणि 750 मुलं दत्तक घेतोय, दत्तक घेऊन शिकवतोय. नावानिशी 750 पोराची यादी देतो मी तुम्हाला. पण माझ्याच समाजाचा एकही मुलगा तिथे शिकायला येत नाही, ही माझ्यासाठी शोकांतिका आहे. माझ्या कॉलेजला माझ्या समाजाचा माणूस येत नाही, ती शोकांतिका माझ्यासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब सांगत असताना हा समतेचा विचार सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. बाबासाहेब जेव्हा नेहरू आणि गांधीजीचे वाद व्हायचे, नेहरू आणि बाबासाहेबांचे वाद व्हायचे, नेहरू आणि गांधीजी आणि बाबासाहेबांचे वाद व्हायचे, बाबासाहेबांना पहिल्या गोलमेज परिषद एज्युकेटचा अर्थ सांगतो तुम्हाला. बाबासाहेब जेव्हा पहिल्या गोलमेज परिषदेला च्या अगोदर बहिष्कृत नावाची संघटना सुरू केली आणि बहिष्कृत सुरू केल्यानंतर त्या इंग्रजांच्या लक्षात आलं की दिस इज द अनटचेबल, हे वंचित आहेत, हे बहुजन आहेत. आणि मग त्यांच्या लक्षात आल्यानंतर गांधीजींना, नेहरूंना, त्यांच्या पूर्ण कमिटींना सांगून सांगून डोकं बडबडून सांगितलं तरी बाबासाहेबांचा एकही विचार आवडला नाही. पण हा विचार इंग्रजांना वाटलं की हा बाबासाहेब कोण आहे. बाबासाहेबांना एका दिवशी बोलवलं आणि मग त्यांना सांगितलं, त्याचं शिक्षण सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग अखेरचे 2 वर्ष राहिले. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब जेव्हा गेले तेव्हा त्या इंग्रजांना सांगितलं की हे बहुजन समाज काय आहे, हे फक्त 2.5% लोकांचंच हे नेतृत्व करतात, गांधी आणि नेहरू, लोकमान्य टिळक, आणि 97.5% नेतृत्व कोणीच करत नाही. तर त्याचा अधिकार मला द्या, बाबासाहेबांनी मानले. 97%. मग त्याच्यात मराठा आला, कुणबी आला, माळी आला, साळी आला, वडार आला, घिसाडी आला, महार आला, मांग आला, आताचे बहुत सुद्धा त्याच्यात आले. आणि मग दुसऱ्या गोलमेज परिषदेला हक्क घेऊन टाकले बाबासाहेबांनी, हक्क इंग्रजांकडूनच घेऊन टाकले. पण पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीजी गेले नाहीत, गांधीजीनं बहिष्कार टाकला. मग नंतर लक्षात आलं की बाबासाहेब गेले आणि त्यांचे हक्क घेऊन आले. मग गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला जायची तयारी केली. पण इंग्रजांनी गांधीजीला बोलवलं नाही. ते म्हणाले आम्ही पहिल्या वेळेस बोलवलं तर तो आला नाही, आता कशाला बोलायचं. त्याने बोलवलं नाही. तरी गांधीजी स्वतः दुसऱ्या गोलमेज परिषदेला, दुसऱ्या राऊंड टेबल कमिशनला गेले त्या गेले 2 बकऱ्या घेऊन गेले सोबत. त्यांना काय सांगायचं होतं माहित नाही. अरे माणसं घेऊन जायचे, जनावर काय घेऊन चालले. आणि मग तेव्हा सांगितलं इंग्रजांनी की आपणाला हे देश तुम्हाला आम्ही ताब्यात द्यायला तयार आहोत, पण याचं संविधान तुम्ही कसं बनवणार, हे देश कसं चालवणार. गांधीजी म्हणाले आम्ही विचार करू. बाबासाहेब म्हणाले आपण चालू शकतो, माझ्यात विचार आहे. मग ठीक आहे, हो नाही हो नाही हो नाही, मग करू. आणि मग गोलमेज परिषद झाली दुसरी. ते भारतामध्ये आले. भारतात आल्यानंतर खरी गंमतीचं आहे, जेव्हा दुसऱ्या गोलमेज परिषदेतून भारतामध्ये येतात आणि मग संविधान सभा भरवली जाते, 398 लोक त्याच्यामध्ये आहेत. 398 लोक संविधान सभेत आहेत. आणि बाबासाहेबाला गांधीजी येतात एका दिवशी, म्हणतात बाबासाहेब तुम्ही तयारी करू लागलात संविधान सभेमध्ये येण्याची, पण तुम्हाला सांगतो दारं तर कधीच बंद आहेत, पण तुमच्यासाठी खिडक्या सुद्धा बंद आहेत, म्हणजे तुम्हाला संविधान सभेमध्ये येता येणार नाही. क्लिअर कट सांगून टाकलं. आणि मग बाबासाहेबांची तळमळ, बाबासाहेब पत्र लिहू लागले, बाबासाहेब भाषणात सांगू लागले, बाबासाहेब वृत्तपत्रात लिहायला लागले आपले हक्क. मतदान हा आपला हक्क आहे, मतदान हा आपला हक्क आहे. आणि मग मंडल नावाचा पश्चिम बंगालमध्ये मंडल नावाचा माणूस होता. आणि मग त्यांनी बाबासाहेबाला एक त्याची शीट रिकामी करून राजीनामा देऊन बाबासाहेबाला इथं घेतलं. बाबासाहेबाला घेतल्यानंतर 14 तारखेला काय स्वतंत्र झालं, पाकिस्तान स्वतंत्र झाला.
आणि 15 तारखेला भारत स्वतंत्र झाला. पण 14 तारखेला 12 वाजता रात्री पश्चिम बंगालचा भाग हा पाकिस्तानात गेला. मग पाकिस्तानात गेला तर बाबासाहेबांचं सदस्यत्व रद्द झालं. परत प्रश्न निर्माण झाला. मग शेवटी इंग्रजांकडे परत गेले. बाबासाहेबांना सांगितलं, जोपर्यंत बाबासाहेबाला तुम्ही संविधान सभेत घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही, देणार पण नाही. मग बाबासाहेबाला नाईलाजास्तव घेतलं. मग घेतल्यानंतर परत बैठका सुरू. मग मतदानाचा अधिकार कोणाला द्यायचा? ही काँग्रेसची सगळी टीम म्हणाली, गांधी साहेब, की मतदानाचा अधिकार हा 8वी पास झालेल्यांना द्या. एक 8वी पास जर असेल तर त्याला मतदानाचा अधिकार द्या. नंतर जो इन्कम टॅक्स भरतात, जे सेल टॅक्स भरतात, त्यांना मतदानाचा अधिकार द्या. तिसरं म्हणजे जे राजे रजवाडे आहेत, जे राज्य समजले जातात, त्यांना द्या. या 3च लोकांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. मग गांधीजींनी सांगितलं असं इंग्रजांनी ऐकलं होतं. बाबासाहेबांनी प्रचंड विरोध केला. त्यांना समजून सांगितलं. इंग्रज म्हणाले की मला समजून सांगा हे आहे काय. साहेब, शतकोन शतक हजारा वर्षापासून आमच्या समाजाला नव्हे तर 73% लोकांना शिक्षणाचा अधिकार नाही. मग आम्ही तुम्हाला 8वीचं सर्टिफिकेट कसं दाखवणार आहोत? दुसरी गोष्ट, आम्हाला शेती नाही. शेती असल्याद्वारे कसं दाखवणार? कोणत्या सोडून बरोबर आम्ही राजे रजवाडे नाही. आणि मग बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं की तुम्हाला मतदानाचा अधिकार द्यायचा असेल तर आमचं वय वाढत जातं, वयानुसार अधिकार द्या. आणि 21 वर्षाच्या नंतर बाबासाहेबांना लागू केलेला हा इंडियन ऍक्ट 135 आहे. हा इतिहास आहे. एवढं दिल्यानंतर आपण मात्र त्याच्याकडे गांभीर्यानं बघत नाहीये. गंभीरता नाही आपल्यामध्ये. त्यानंतर मग जेव्हा बाबासाहेब दुसऱ्या दिवशी भारतात येऊन सुटापुटामध्ये जेव्हा ऑफिसला निघतात, हसत चालेल बाबासाहेब. बाबासाहेबाचा एकही फोटो हसला नाही आहे बघा. थोडस बाकीचे जे फोटो बघितले तर दात काढणार आहेत सगळे, कोणाकोणाचे ते मी सांगत नाही. पण बाबासाहेबाचा फोटो जर बघितला तर एकदम गंभीर द्यायचा आहे. आणि बाबासाहेब हसत जातात. नानकचंद रत्तो त्यांचे प्रिय नानकचंदांनी म्हणतात, बाबासाहेब तुम इतना क्यों हंस रहे हो? आज बहुत बड़ा काम करके आया हूं. ये तो आप हमेशा करते हो, आज इतना बड़ा काम क्यों करके आए? बाबासाहेब सांगत नाहीत, पण बार बार आग्रह असतो नानकचंदचा. मग नानकचंद रत्तोला बाबासाहेब म्हणतात, आज मैंने वो काम करके आया हूं, रोड का जो भिखारी है उसको राजा बनाने का काम करके आया हूं. एक वोट डालने का काम कितना भी करोड़पति होगा तो उसको एक वोट डालने का अधिकार है, और कितना गरीब होगा तो उसको एक ही वोट का अधिकार है. तेव्हापासून सर्व झालं. म्हणून मी फुले शाहू आंबेडकर